नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. कल्याण कृषी उत्पन्न बाजार परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून व्यापाऱ्यांनी स्वतःच खड्डे बुजवण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे कल्याण डोंबिवली शहरात मोठे प्रकल्प होऊ लागले, तर दुसरीकडे वर्षानुवर्ष खड्डे आणि खराब रस्ते यातून काही नागरिकांची सुटकाच होताना दिसत नाहीये. कल्याण शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले असून आता भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना खड्ड्यातूनच जावं लागतंय. याचं कारण म्हणजे कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून व्यापाऱ्यांना सुद्धा याचा फटका बसतोय. याचे कारण म्हणजे नाशिक, पुणे सह राज्यातील अनेक ठिकाणी माल वाहून आणणाऱ्या आणि नेणाऱ्या वाहनांना सुद्धा खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागतोय. या सर्व प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून व्यापाऱ्यांनी हे खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतलाय. मी गिरीश पांडुरंग पाटील, सचिव कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा बटाटा असोसिएशन. आता 21 तारखेला माझा वाढदिवस आहे, तर मी वाढदिवसानिमित्त वेगवेगळे सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर हे राबवत असतो. पण ह्यावर्षी मी एक वेगळं करण्याचं ठरवलं आहे, कारण आम्ही बाजार समितीतले व्यापारी आहेत. यांना प्रत्येकाला येण्या जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही. सगळे तुम्ही आल्यावर रस्ते बघितले असे सगळे खड्डे आहेत. ते खड्डे मुक्त करण्यासाठी यावर्षी पुढाकार करून GPS नावाचं यंत्र आपलं टेक्नॉलॉजी वापरून खड्डे मुक्त केलेले आहेत यावर्षी. काय नेमकी या टेक्नॉलॉजीमध्ये काय आहे? कृषी उत्पन्न समिती याकडे लक्ष देत नाही. बाजार समितीला आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला आहे, पण बाजार समितीने आम्हाला कुठल्या प्रकारची आमची मागणी मान्य केलेली नाही. म्हणजे आम्हाला कुठल्या प्रकारचा रिस्पॉन्स दिलेला नाही कुठल्या प्रकारे. तर त्यामुळे आम्ही विचार केलेला की आम्ही जे आमच्याकडून होते व्यापाऱ्यांसाठी फुलाची पाकळी, त्यामुळे आम्ही ते खड्डे कमीत कमी जे रस्ते RCC नाही करत तर जाऊ द्या, कमीत कमी खड्डे तरी मुक्त करावे ही आमची इच्छा आहे. महिलेच्या डोळ्यातून चक्क 60 जिवंत आळ्या काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर चिखली येथील ही घटना आहे. तर चिखली तालुक्यातील मालगणी येथील ज्योती गायकवाड या महिलेच्या डोळ्यातून चक्क 60 जिवंत आळ्या काढण्यात आल्यात. चिखली येथील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर अनिल मोरवाल यांनी या महिलेच्या डोळ्यातून या आळ्या काढल्या असून या महिलेचा डोळा खराब होण्यापासून वाचवलाय. आळ्या काढताना डॉक्टर यांना तब्बल 2 तासांचा वेळ लागला असून एक आळी काढावी लागली. या महिलेला शेतात काम करताना अचानक डोळ्यात माती केली होती. तेव्हापासून डोळ्यात त्रास होत होता. जास्त त्रास वाढल्यामुळे या महिलेने डॉक्टर स्वप्नील यांच्याकडे तपासणी केली, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आळ्या झाल्याचं समजलं. डॉक्टर मोरवाल यांनी तात्काळ या आळ्या काढण्याचं ठरवलं असता पाहता तब्बल 60 जिवंत आळ्या त्यांच्या डोळ्यातून काढण्यात आल्या. आता या महिलेच्या डोळ्यात कोणताही त्रास नसून डोळा सुद्धा सुखरूप आहे, असं डॉक्टर मोरेवाल यांच्या सर्वत्र अभिनंदन करत त्यांनी सांगितलं आहे. तर आता सर्वात महत्त्वाचं, माझे पेशंट बसलेले आहेत समोर. त्यांच्या डोळ्यामध्ये दिनांक 29/7/2024 रोजी डोळ्यामध्ये लाली येणं, पाणी, नंतर अजून काय त्रास होत होता तुम्हाला? सलायचं. आणि असं फिरतं सलायचं का? कधी इकडं सलायचं, कधी तिकडं सलायचं. आणि ह्याची सुरुवात कशी झाली नेमकी? सकाळी कामाला गेले, दुपारच्या टायमाला ते गवत उपटायला लागले, तर मग ते गवत ते खडा वाढलं, खडा गेला की असं गवत उपटांना काहीतरी जमिनीचं काहीतरी गेलं डोळ्यात, बरोबर आहे? ते गोळ म्हणा किंवा माती म्हणा, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर कंटिन्यू सलायला लागलं. मग त्याच्यानंतर काय केलं होतं तुम्ही? पाणी धुतलं. ते पाण्यामध्ये खडा असेल तर बरोबर आहे. ते काही निघलं, मग सारखं पाणी गळायला लागलं. मग घरी यायच्या नंतर मग ड्राफ्ट टाकला. मग ते ड्राफ्ट नंतर मग ते म्हणजे खूप चावा लागलं. चावा लागलं तर नंतर मग आरशामध्ये बघितलं तर मग ते काय थोडं दिसलं. अच्छा, काय ड्रॉप टाकला आपल्याला तेही माहित नाही, बरोबर आहे. पण अशा वेळेस कधी पण मनाने औषध टाकायचे नसतात. काही औषधी हानिकारक असतात. डोळ्याला जर जखमा झाल्या ते जखम चिघळवण्याचं काम सुद्धा करतं. तर त्याच्यासाठी सरळ डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवायचं कधी पण. आणि त्या दिवशी मग संध्याकाळी पेशंट आल्यावर माझ्याकडं बारीक आपण त्याच्यात लार्वे बघितले, बरोबर आहे? लार्वे म्हणजे आळे जे असे फिरती होती. आणि त्याची संख्या टोटल आपण 60 एवढे काढले, 60. आणि त्यात पहिल्या दिवशी 59 निघाले. दुसऱ्या दिवशी फॉलोअप ठेवला तेव्हा अजून एक एक्स्ट्रा निघाली, कारण त्याच्यामध्ये अंडी सुद्धा असतात. त्या अंडी फुटतात आणि त्याचं परत लार्वामध्ये रूपांतर होतं. त्या दरम्यान आपण काही अँटीबायोटिकचा कोर्स सुद्धा केला. आणि त्याच्यानंतर आजची ही 3री व्हिजिट आहे, बरोबर आहे ना? 3री व्हिजिट आहे.
तर दुसऱ्या व्हिजिटमध्ये फुल ब्लोन आहे, म्हणजे डोळ्याला कंजंक्टिव्हायटिस झाला होता ग्रेड 4 लेवलचा. आज सगळं काही क्लिअर आहे, जवळपास थोडीशी पापणीच्या आत लाली आहे, बाकी सगळं क्लिअर आहे. म्हणजे कंजंक्टिव्हायटिस ग्रेड 1 लेवलला आला, ट्रीटमेंट चालू आहे आणि आजही एकही लार्वा आपल्याला दिसला नाही. पेशंट इज हॅपी नाव आणि त्यांच्या खुशीमध्ये आपली खुशी. ठीक आहे. अनुराग ठाकूरची खासदारकी रद्द करावी अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जात विचारल्याने अनुराग ठाकूर यांचा जाहीर निषेध करतो. संविधानात कोणाचीही जात विचारण्याचा कोणाला अधिकार नाही, कारण लोकसभा संसद ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे, लोकांना न्याय देण्यासाठी आहे. ही संसद आहे. भाजपचे लोक जातीपातीचे राजकारण करत आहेत. आपल्या देशाचे पंतप्रधान देखील त्यांना समर्थन करत आहेत. देशातील इतर गोष्टींवर लक्ष द्यायचं सोडून भाजपचे लोक जातीचे राजकारण करत आहेत, असा गंभीर आरोप युसुफ शेख यांनी केला है. आज जो आपने आंदोलन करे, क्या मंशा थी आपने? आज का जो आंदोलन था ये एक पूरे देश को एक मैसेज था कि जिस तरह से राहुल गांधी जी ने कन्याकुमारी से लेकर कश्मीर तक जो पदयात्रा की है, तमाम वर्ग के लोगों से इनकी मुलाकात हुई है, जैसे कि किसान है, मजदूर है, वह युवा है, इनके प्रश्न उनके सामने आए और उनके प्रश्न को लेकर राहुल जी ने एक डिसाइड किया है कि इस देश के अंदर जनगणना होनी चाहिए, जनगणना के आधार पे सारे लोगों को न्याय मिल सकता है. इसलिए राहुल जी ने पार्लियामेंट के अंदर जनगणना के ऊपर सवाल उठाया कि जनगणना होनी चाहिए और इस बात को दबाने के लिए, देश के मूल मुद्दे दबाने के लिए अनुराग ठाकुर ने उनकी जात पे सवाल किया है कि उनकी जात कौन सी जात की है वो, और जबकि जिस कॉन्स्टिट्यूशन राइट्स के से वो पार्लियामेंट के सदस्य बने हैं, वही कॉन्स्टिट्यूशन सारे देश को, तमाम लोगों को इक्वलिटी का राइट्स देता है, तमाम वर्ग के लोग सम्मान है ये कहता है, और ये उसकी जात पे सवाल कर रहे हैं. इससे पहले भी अनुराग ठाकुर ने इस देश के अंदर युवाओं को मैसेज दिया, गोली मारो सालों को. उनके ये प्रेरणा लेते हुए एक व्यक्ति ने गोली चलाई थी और इन्होंने देश को तोड़ने का काम किया है. इसलिए हम अनुराग ठाकुर का निषेध करते हैं. उनको हमने चप्पलों का हार डाला है. अगर कभी इसके बाद उनकी प्रतिक्रिया बंद नहीं होती है, राहुल जी के खिलाफ में अगर बोलना बंद नहीं करते, तो हम दिल्ली जाके उनके घर के बाहर उनको चप्पलों का हार डालेंगे. आपका नाम बोलिए. जी, मेरा नाम मसरूर खान है. अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. तर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी अमरावती काँग्रेस आक्रमक झाली आहे. इरविन चौकातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे. तर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी इरविन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलाय. माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबुल देशमुख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले आहेत. तर यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. वादा आहे, शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे एवढा अट्टहास आहे. हे जे सरकार बसलेलं आहे, खोके सरकार बसलेलं आहे, फडणवीस सरकार जे बसलेलं आहे, हे सरकार कॅश फॉर वोटच्या योजना काढत आहे, पण शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही आहे. या सगळ्या गोष्टींचा निषेध आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये 20 आत्महत्या मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या आहे, ही फॅक्ट आहे. आणि मागच्या 6 महिन्याच्या जर तुम्ही घेतल्या तर 200च्या वर आत्महत्या आहेत. अरे शेतकरी या ठिकाणी हवालदिल झालेला आहे आणि जे दलाल आहेत ते AC मध्ये बसतायत, शेतकरी रस्त्यावर आहे. ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, हा अट्टहास आहे. प्रवीण दरेकर यांनी अधिक बोलू नये, ते म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही, असा टोला अभिजित अडसूळ यांनी लगावलाय. तर आनंदराव अडसूळ यांच्यावर बोलताना ते म्हणाले की राज्यपाल पद अमरावती लोकसभेची जागा आनंदराव अडसूळ यांनी लढू नये, त्या बदल्याप्रकरणी आम्ही तुम्हाला राज्यपाल पद देतो, असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितले होते. गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन आनंदराव अडसूळ लोकसभेची निवडणूक लढले नाहीत. आनंदराव अडसूळ आज जर निवडून आले असते तर अमरावती जिल्ह्याला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळालं असतं. मात्र या जिल्ह्याचा आणि शिवसेनेचा मोठा लॉस झाला आहे, असंही ते यावेळी म्हणाले. सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे, या देशाची राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा लिहिली तेव्हा त्यामध्ये कायद्याने आपल्याला अधिकार दिलेले आहेत. आपण सेशन कोर्टामध्ये आपल्याला न्याय मिळाला नाही असं आपल्याला वाटलं
तर आपण हायकोर्टात जातो. हायकोर्टात न्याय मिळाला नाही तर आपण सुप्रीम कोर्टात जातो. आणि सुप्रीम कोर्टात जर मला वाटतं मला नाही मिळत, मी क्युरेटिव्ह पिटिशन त्याच्यामध्ये टाकू शकतो. 5 जजच्या बेंचसमोर आम्ही जाऊन त्या ठिकाणी मागणी करू शकतो की बाबा सुप्रीम कोर्टाचा निकाल आम्हाला मान्य नाही, आणि खऱ्या अर्थानं आम्हाला मान्य नाही. आणि फक्त हा आम्हाला मान्य नाही अशातला विषय नाही, तर ज्या पद्धतीने फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी अर्धा तास आधी सुप्रीम कोर्ट अचानक आलं आणि ज्या पद्धतीने निकाल दिला गेला की हायकोर्टाला अधिकारच नाहीत, मग नक्की हायकोर्टाला अधिकार काय असं आम्हाला वाटतं. आणि त्यात चुकीचं नाही आहे. या देशाचे नागरिक म्हणून जर आम्हाला काही चुकीचं वाटत असेल आणि त्याच्या पुढच्या यंत्रणेकडे आम्ही जर त्याची दाद मागत असू तर यामध्ये वेगळं काय. आणि अडसूळ साहेब हेच म्हणाले होते की मला जर क्युरेटिव्ह पिटिशन करायची आहे आणि ज्या पद्धतीने मला जर हे दिलं होतं, राज्यपाल पदाचं सांगितलं होतं, ते मान्य नाही केलं, त्यामुळे मी पुढे जातो आहे. ह्यामध्ये संतुलन बिघडण्याचं कारण मला वाटतं खऱ्या अर्थानं जे ह्या पद्धतीचं वक्तव्य करतात त्यांचं मला वाटतं शरीराचं संतुलन बिघडलं आहे आणि त्यांना खऱ्या अर्थानं कुठेतरी BP लो झालं असेल किंवा कुठेतरी मेंदूवर परिणाम झाला असेल किंवा जमीन सरकली असेल पायाखालची, तर त्यांनी खऱ्या अर्थानं डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. साहेबांनी म्हटलं की आम्ही वाट पाहू त्यानंतर याच्यावर विचार करू. मात्र दरेकरांनी असं म्हटलं की तुम्हाला 10-15 काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. हा एक प्रकारे भाजपने शिवसेनेला दिलेला इशारा आहे. प्रवीण दरेकरांबद्दल तुम्ही बोलूच नका. ज्या प्रवीण दरेकरांनी गेले 2 वर्षापासून मुंबई बँकेमध्ये आज ज्या ठिकाणी ते अध्यक्ष म्हणून बसलेले आहेत त्या ठिकाणी ती डायरेक्टर पदाची जागा मी स्वतः माझ्याकडे फोटो आहेत, त्या फोटोमध्ये स्वतः त्या ठिकाणचे उपाध्यक्ष कांबळे, आमचे शिवाजी नलावडे, आणि हे आम्ही तेव्हा फॉर्म जेव्हा मागे घ्यायला गेलो, जेव्हा सगळं सरकार विरोधामध्ये होतं, तेव्हा आम्ही फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला विनंती केली, आम्ही सागरवर गेलो, आम्ही चौघं गेलो. त्या ठिकाणी शब्द दिला यांनी 3 वेळा देवेंद्रजींनी विचारलं तुम्ही त्याला कॉप करून घेणार का? हो घेणार. त्यामुळे प्रवीण दरेकरांच्या शब्दाला काय आम्ही फार जास्त किंमत देत नाही. प्रवीण दरेकर काय भारतीय जनता पार्टी नाही, त्या ठिकाणी वरिष्ठ नेते आहेत आणि ते नक्की त्यावर विचार करतील.